प्रत्यारोपाचा प्रश्न आला तर मी त्यांना मी आज घातलेल्या कपड्याची उपमा देईन, ते उद्या धुवायचे असतात. त्या आरोप प्रत्यारोप मी कधी मानत नाही. मला त्याच्याशी जायचंही नाही. त्याच्यामध्ये मला फक्त काँग्रेसचा विचार, नव्या मुंबईतील जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यासाठी काँग्रेस पक्ष काय करू शकतो आणि काय करावं लागेल या संदर्भात बोलायला आवडेल. अनेक समस्याने हा ग्रस्त म्हणजे महानगरपालिका आहे. शहराची जी वाढ चाललेली आहे, अनेक LIG MIG किंवा सोसायट्या तोडून तिथं नवीन नवीन टॉवर उघडल्या जातात. पण मला एक समजत नाही की यांना पाणी स्त्रोत कुठून आहे. आजच आम्हाला आमचं स्वतःचं धरण असताना पाण्याचं नियमन करावं लागत आहे. तर एवढे मोठे टॉवर झाले, तिथं 170 घरं होती तर 500 घरं झाली. यांच्यात पाण्याचा आणि सिवरेजचा प्रश्न कुठं सोडणार. या संदर्भामध्ये नियोजन करण्यासाठी काँग्रेस पक्ष निश्चितपणानं योग्य भूमिका घेणार आहे. वेळ पडल्यास यासाठी रस्त्यावरही उतरणार आहे. दुसरी गोष्ट अशी की वाहनं अवाढव्य झालेली आहेत आणि पार्किंगची जागा तेवढीच आहे. पार्किंगची समस्या अत्यंत गंभीर झालेली आहे. अक्षरशः वाहनांची निर्मिती आणि वाहनांची संख्या बघताना नव्या मुंबईकडे पार्किंगसाठी कोणतीही उपाययोजना नाही. हा प्रशासनानं केलेला अक्षम्य गुन्हा आहे असं मी समजेन. कारण त्यांच्या नियोजनामध्ये शहराच्या भविष्यासाठी ही इमारत या शहरामध्ये इतकी वाहनं होतील याची कल्पना करू शकत नसेल तर इंजिनिअरिंग किंवा प्लॅनिंग डिपार्टमेंट करते काय. या संदर्भात सुद्धा आम्ही रस्त्यावर उतरणार. दुसरी गोष्ट अशी की प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनीवर नैसर्गिक कुटुंब वाढीनुसार जी घरं बांधलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर अनेक GR निघाले, हे निघाले, ते अजूनपर्यंत नियमित होत नाही. जमिनी फ्री होल्ड होत नाहीत. याची तुम्हाला कल्पना आहे. इथं SRA योजना राबवतात, फक्त ती कशासाठी राबवली जाते याचं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही राबवायची की मी राबवायची, याच्यामध्ये मूळ तो स्थानिक आहे. झोपडपट्टी 30 ते 40 हजार झोपडवस्ती आहेत. त्यांना एकालाही अजून फोटो पास मिळालेला नाही. नुसता फोटो सर्वेचा दिखावा करतात. अजूनही त्याची कार्यवाही काही नाहीये. म्हणजे फक्त हवेतले इमले बांधून गरिबांचा किंवा झोपडपट्टीच्या नागरिकांना मानसिक त्रास देण्याचं किंवा स्वप्न दाखवण्याचं काम करतात. हे खोटं स्वप्न आहे. हे आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून देणार आहोत की हे स्वप्न खोटं दाखवलं जाईल. म्हणजे प्रत्यक्षात जर उतरायचं असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय तुम्हाला उपाय नाही, हे त्यांना आम्ही ठणकावून सांगणार आहोत.